नमस्कार विद्यार्थी मित्र, द रुपेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीमधलं मराठी विषयाचं 16 प्रकरण कोळी हे बघणार आहोत. कोळी आधी आपण या लेखकाचा परिचय करून घेणार आहोत. मारुती चितमपल्ली 1932चा जन्म आहे त्यांचा. पक्षी वन्य जीवनविषयक ग्रंथकार, प्रसिद्ध लेखक, अनेक पुरस्कारांनी सन्मानित. पक्षी जात दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दाचं धन, रातवा, मृग पक्षीशास्त्र, घरट्या पलीकडे, पाखरमाया, निसर्ग वाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप, पक्षीकोश, आनंददायी बगळे इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी अनेक कथा कादंबरी लिहिलेले. त्याच कादंबरीमधले हे एक प्रकरण आपण बघणार आहोत. आपण धड्याला सुरुवात करणार आहोत. कोळीण आपली सावज कसे पकडते. आपल्या घराचे दार बंद होऊन आपण असुरक्षित होऊ नये यासाठी ती कोणची काळजी घेते याची चित्तवेधक वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेले आहे. आता आपण प्रत्यक्षात पाठाला सुरुवात करणार आहोत. हॉलिवूडपासून दूर अशा डोंगराकडे मी गाडी वळवली. पायथ्याला गाडी ठेवून मी डोंगर चढून वर गेलो. वाकून जमिनीचं लक्षपूर्वक निरीक्षण करू लागलो. मध्येच एक गुडघा टेकून मी चुकलेलं गवत बाजूला सारायचो. कोणी मला अशा अवस्थेत पाहिलं तर त्याला वाटेल की माझं काहीतरी हरवलंय आणि ते मी शोधत आहे. मी ज्याचा शोध घेत होतो ते मला डोंगर माथ्यावर जवळजवळ 1 तासाने दिसले. एखादं निकेलचं नाणं ओढावं आणि ते अर्ध मातीत झाकलं जावं तसं ते दिसत होतं. मोठ्या अचूकतेने बांधलेले ते कोळ्याचं झापड असलेलं घरटं होतं. आजूबाजूचं गवत आणि हिरवे शेवाळावरती रंगगोपणामुळे दिसत नव्हतं. मी खाली वाकून माझ्या चाकूच्या पात्याचं टोक दाराच्या बाजूला लावलं आणि दार उघडलं. त्या भेगेतून आत पाहिलं. दार उघडलं जाऊ नये म्हणून कोळीने ते घट्ट धरून ठेवलं होतं. मी कोळीण म्हटलं आहे कारण नर कोळी आकाराने लहान असतात. त्याच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही. हे घरटं कोळणीचंच होतं. जमीन जवळजवळ 1 फूट खोलीवर न दिसणारं ते घरटं. त्याचं दार आणि अस्तर सारं काही रेशमाच्या धाग्यासारखं घट्ट असं विणलं होतं. मला आश्चर्य वाटलं की कोळणीचं चाकूचं टोक इतक्या विलक्षण ताकदीने ओढावं पाहतं चांगलंच वाकलेलं दिसतंय. मी दार सोडून दिलं. अंधार पडल्यावर मला परत यायचं होतं. रात्रीच्या वेळी कोळीण ज्यावेळी कार्यरत असते त्यावेळी तिचं छायाचित्र घ्यायचं होतं. चाकूचं पातं बाजूला काढता क्षणीच दार घट्ट बंद झालं. घाबरलेली कोळीण ते दार आतून उघडत होती. बाटलीचं बुज बसावं तसं दार पक्क झालं गेलं. ते इतकं पक्क बसलं की त्याच्या पड देखील दिसत नव्हती. माझ्या साधन सामग्री घेऊन तिथं सायंकाळी पोचलो. चंद्राच्या मंद प्रकाशानं उजळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगराळ काय दिसत होते. चंद्राच्या प्रकाशानं तसंच शहरातील विजेच्या दिव्यामुळे राशीचे ढग प्रकाशमान झाले होते. पावसाची लक्षण दिसत होती. ज्या घरट्याजवळ खून केली होती तिथं जवळच एका दगडावर मी बसलो होतो आणि अंधुक प्रकाशात जमिनीचे निरीक्षण करू लागलो. झाकलेल्या दरवाजाची कमान मला दिसली. वसंत ऋतूतील ते शेवटचा काळ, परंतु सायंकाळी हवा गार होती. गारठा निर्माण करत ओलसर वारं खोऱ्याकडे वाहत होतं. परंतु माझ्या पायानजीकच्या त्या लहान जागात मी असं काही गुंग झालो होतो. बाहेरच्या जगाचा मला विसर पडला होता. मी स्तब्ध बसलो. माझं सारं लक्ष कोळणीच्या घराच्या बंद दाराकडे होतं. कसलीही हालचाल नव्हती. कसलंही चैतन्य नव्हतं. एखाद्या दगडासारखं बसून मी शांतपणे तासभर निरीक्षण करत होतो. जरी दार बंद असलं तरी आतल्या
कोयणीला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती. मला वाटायचं की थोड्याच कालावधीत तिला माझा सराव होईल, परंतु दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षण दिसत नव्हती. थंडगार वाऱ्यानं गवताची पाती डोलायची. पुन्हा शांत पावसाचा कुठंतरी शिडका आवाज झाला, त्यामुळे जमीन थोडी ओलीसर झाली. पुन्हा शांत त्या थंडगार दगडावर बसून मी चांगलाच गारठलो. मला वाटलं की आपण दाराची हालचाल पाहिली. मी एकाग्रचित्त होऊन त्याकडे पाहत होतो, पुन्हा ते हललं नाही. मला उगीच तसा त्या अंधारात भास झाला असावा. ते चोरदार किंचित उघडलं. काही क्षण किलकिल त्या दाराजवळ कोणी वाट पाहत होतं. मला ते माहीत होतं, तिथं गूढ होतं. त्या गूढतेचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर आला होता. कोळीण दाराजवळ दबा धरून प्रतीक्षा करत होती, सापळा तयार करत होता, सावध जवळ येण्याची ती वाट पाहत होती. ते सारं चमत्कारिक होतं. काटकीच्या लहान जगातील ती अनिश्चित आणि धोका होता. कोळीण दबा धरून लहान जीवाच्या पावलाची सावट ऐकत रात्रभरही राहिली असावी. सावस पार तिच्या घरच्या उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत कोळणीला वाट पाहावी लागते. मगच त्याच्यावर झडप घालून त्याला आत ओढावं लागतं. पण तिला बिळाचं संरक्षण सोडून जाता येत नाही. जर का कोळणीनं आपलं बीळ सोडून दिलं असतं आणि दार तिच्या पाठीमागे लागलं असतं, तर तिला ते कधीही उघडता आलं नसतं. घराचा उंबरठा तिला पारका झाला असता. चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून तिनं या दाराची अशी रचना केली होती. तिच्या माघारी ते दार बंद झालं तर ती असं काही घट्ट बसेल की असहाय्य होऊन गवतातील काळ्या जगात तिची पारच झाली असती. शेप घेऊन कोळीणीनं अचूकपणे सावजाला पकडायला हवं असतं. तिच्या केसाळ हाताचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे, नाहीतर सावज निसटून जातं. परंतु त्याच वेळी तिचे एक पाऊल दारात असतं. तिच्या माघारी दार बंद होणं म्हणजे तिचा मृत्यूच. बिळापासून एक हातभर अंतरावर दवरलेल्या गावात काहीतरी हल्लं. पाती बाजूला लावली. तसं राखी पाट असलेलं पावट्या एवढं सोबत दिसलं. ते वेडवाकडं जमिनीवरून जात होतं, काहीतरी शोधत होतं. मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होतं, पुन्हा मागे ओढत होतं आणि अडखळत कोळणीच्या सापळ्याजवळ जात होतं. एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं अशा उत्कंठा वाढणाऱ्या गूढ दृश्यासारखं ते होतं. प्रेक्षक म्हणून मला त्यातील भयानक धोक्याची जाण होती, परंतु काही सहाय्य करता येत नव्हतं. सावज पुढेच जात होतं. शेवटच्या क्षणी ते वळलं. अरेच्चा, ते वाचलं तर. पण पुन्हा चुकून त्याच्या दाराकडे ते जात होतं. ते सोबत अढळपणे त्या सापळ्याकडे जात होतं. कोळणीनं हालचाल केली तसं दार कंपित झालं. दार जसं कंपित किंचित किलकिल झालं तशी एक काळी रेषा दिसली. जमिनीखालच्या तिच्या जागेपासून वर असलेलं सोबत तिला दिसत नसलं तरी तिच्या आगमनाची चाहूल तिला लागली होती. क्षणभर कीटकांच्या पावलांचा कंप तिला जाणवला. त्याच्या पावलांचा आवाज जमिनीखालून तिनं ओळखला होता. सोबत वेडवाकड चालत तिच्या पुढे जात होतं. दार हललं, थोडं उघडलं गेलं. कोळीण आता अस्वस्थ झाली होती, अधीर झाली होती. दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे मी टक लावून बघत होतो. त्या शिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला दिसलं. कोळणीचे डोळे चंद्राच्या प्रकाशात चमकत होते. निश्चित नसलेली परिस्थिती तिथं रेंगाळत होती. सोबत वाट पाहत असलेल्या मृत्यूकडेच जात होती. सोबत माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं. एखादी दुःखी आणि विनोदी पात्रासारखं त्या अजगर कीटकाबद्दल मलाही सहानुभूती वाटत होती. परंतु मी तटस्थ राहिले. सोबत जवळ गेलं. दार किंचित खाली पडलं. दाराजवळ येणाऱ्या सोबकाच्या पावलांचा कंप जसा जवळ येऊ लागला तशी कोळीण सुरू करू लागली. कीटकांच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी. कोळणीला सोबकच्या पावलांचा आवाज ऐकून येत असावा, तर माझ्या पावलांच्या आवाजाने तिला काय वाटत असावं. परंतु मला जिकडे तिकडे विलक्षण शांत वाटत होतं. दुसऱ्या जगातील म्हणजे शहरातील संमिश्र आवाजात येत होते.
दूरवरचा कर्कश भुंगा, मोटरीच्या करण्याचे व आगगाड्यांचे आवाज ऐकू येत होते. सोबत छिद्रापासून 1 इंच दूर होते. ते दृश्य मोठं भयानक होतं. त्यानं माझं लक्ष वेधलं. सोबत एखाद्या खुळ्यासारखं नकळत कोयणीच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेने जात होतं. ते तिथं पोचलं. छिद्राबरोबर आलं. दार हललं नाही. सावज जवळ असल्याची जाणीव कोयणीला निश्चितपणे झाली होती. तिनं आता अजिबात हालचाल केली नाही. तिथल्या जमिनीप्रमाणे दारही स्तब्ध होतं. सौभाग्याची आता सुटका होईल असं मला वाटलं. माझ्या अस्तित्वामुळे कोयना स्वस्थ झाली असावी. कदाचित नकळत मी सौभाग्याचा जीव वाचवला असेल. मला थोडंसं बरं वाटलं. काळ्या फटीतील काही हालचाल नव्हती. कोणत्याही जीवाचा मागमूस लागत नव्हता. धोक्याच्या मर्यादा बाहेर सौभाग्य गेलं होतं. काही पावलं गेलं असतं की बचावलं असतं. इतक्या काळी राक्षसी जमिनीतून वर आली. दार सताड उघडलं गेलं. केसाळ एखाद्या दंडक्यासारखा बडवत त्या कुरूप प्राण्यानं छिद्रातून उडी घेतली. घोंगडी घालावी तसं पुढच्या पायांनी त्याला आवळलं आणि लगेच दृष्टीआड झाली. परत जमिनीखालच्या गूढ अंधारात जगात गेली. एका क्षणात कोळीन दिसली आणि सावजाला पकडून नाहीशी झाली. पार जमिनीच्या पडद्यात तिच्या पाठोपाठ किंचित आवाजात करत दार बंद झालं. इथे बसल्या ते आवाज ऐकू आला होता. मला या घटनेची अपेक्षा होती, परंतु कोयणीच्या अकस्मात दिसण्यानं आश्चर्यचकित झालो. हे सारं पाहत असताना बाहेरच्या जगाचा मला विसर पडला. गवताळ डोंगरावरच्या त्या वीजभर जागी माझं लक्ष केंद्रित झालं होतं. गार वाऱ्याची झुळूक लागली. वाटलं आता पुन्हा पाऊस येणार. मी पार गारटून शहरातील दिव्यांच्या प्रकाशाकडे पाहत होतो. नंतर कोयणीची घरटी असलेल्या जमिनीची 1 डझनभर ढेकळं मी माझ्या स्टुडिओत आणली. खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवली. त्यास रात्रंदिवस प्रकाशाचा झोत टाकला. अंधाराचा पडदा सोडून कोयणीला आपलं भक्ष्य उजेडात घेण्याची सवय लागावी म्हणून मी प्रयत्न करीत होतो. याची आवश्यकता होती, नाहीतर तिचं रंगीत फिल्म म्हणून चित्रण करता आलं नसतं. अगदी क्षुद्र कीटकांच्या जगातही व्यक्तीनुसार प्रकृतीही बदल होत असल्याचं पाहून प्रभावित झालो. बुद्धिशून्य अथवा मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कोयणीच्या व्यक्तिमत्वात फार फरक असल्याचं दिसून आलं. डझनभर कोयणीपैकी कित्येकांनी अन्नाचा पुरवठा करण्याच्या कुठलीही पद्धतीचा अवलंब करण्याचा अजिबात नाकारलं. त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलं. आपली दार आतून जाळी विणून बंद केली. ही ताटी त्यांनी पुन्हा कधीच उघडली नाही. जणू काही त्यांची समाधीच घेतली. काही जणी जगण्या इतपत क्वचित खातं. सावजाला पकडण्याच्या नाट्याचं चित्रण मला कॅमेऱ्यानं कधीच करता आलं नाही. एका कोयणीनं आपल्या घरट्याचा त्याग केला. कदाचित ती हिरव्या कुरणांच्या शोधात गेली असावी. चमत्कारिक अशा सतत प्रकाशाच्या झोतात राहण्यापेक्षा बाहेरच्या धोकादायक जगात जगण्याचं तिनं स्वीकारलं. नंतर काही आठवड्यांनी मी सत्व आणि सुकलेल्या अवस्थेत ती खोलीच्या एका कोपऱ्यात सापडली. फिल्मच्या 2 डब्यांमध्ये सरपटत जाऊन तिनं त्या जागेत तंतून आपलं घरटं बांधण्याचा प्रयत्न केला. त्या डझनभर कोयणीपैकी फक्त एकीनं माझ्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःला जमवून घेतलं. माझ्या चित्रपटाची जणू ती तारका बनली. मी डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती तिला खुणवतच मी मोठ्या चमत्कारिकरित्या माझ्या कॅमेऱ्यावरती करून दाखवली. प्रत्यक्षात तिची ती अकस्मात झडप आणि मी पूर्वी पाहिली होती तशी ती करी. सौभाग्याला ती अगदी सहज पकडे. माझं त्यामुळे समाधान होईना. वाटे की काहीतरी रोमहर्षक घटना घडायला हवी. फाशाच्या दारावरच्या कोयणीची 1 काळ्या कोयणीनं अजिबात संघर्ष केला नाही. सौभाग्य जसं नाहीसं होईल तशीच एखादी जादूची कांडी फिरवावी तशी ती नाहीशी होईल. पहिल्यांदा ज्या वेळी काळ्या कोयणीला तिनं छिद्रातून खेचलं तेव्हा पाहण्यात काही चूक तर झाली नसेल ना असं वाटलं. माझी थोडीफार अपेक्षा होती. ती दार ढकलून धुळीचे हात झाडत माझ्या तारखेला झोडपून ती बाहेर येईल. परंतु दुसऱ्या दिवशी ती सुरकुतलेल्या
काळ कलेवरचं मला पाहायला मिळालं. माझ्या नटीनं तिला पार शोषून टाकलं होतं. मला हवं होतं की माझ्या कोळीन तारकेला सहजपणे छिद्रात ओढून नेता येऊ नये. कॅमेऱ्यानं तिची चांगलीच दृश्य टिपायची होती. ज्यावेळी सावज पकडायची त्यावेळी ती जमिनीवर येईल तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळेल. हे दृश्य एखाद्या विजेच्या गतीनं नाहीसं होईल. कोळणीच्या दारातून न जाणाऱ्या कीटकाची सावज म्हणून निवड केली तर त्याच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटपटीचं चित्र करता येईल असं वाटलं, परंतु कोळीण अजिबात त्याच्या वाटेला जात नसे. मोठा कीटक तिच्या दारापर्यंत जलद जाई, परंतु दार उघडले जात नसे. माझा तर्क असा, मोठा कीटक जोराने आवाज करत असावा. कोळणीला अशा नाट्यात अजिबात रस नव्हता. तिला हवं होतं रोजचं खाणं. बागेतील दगडाखालील कोळणीचं भक्ष्य शोधताना मला ऐकायला लहान शतपाद मिळाला. सुबकची जशी ती निकाल लावत असे त्याचप्रमाणे शतपदाची विल्हेवाट तिनं लावली. मी शतपाद मिळवण्याचा शोधही सुरू केला. मी 8 पाय असलेले कीटक जमा केले. माझ्या खोलीतल्या बाटल्यामधून पूर्ण आकाराचे शतपाद भरून ठेवले. जर शतपाद ठेवायचे तर त्यांच्या खाण्याचीही सोय करावी हवी. कॅमेऱ्यानं क्षणिक दृश्य टिपत होते. तसेच बागेतील दगडांची उलथापालथ करण्यात अनेक तास जात. वॉलनट जसे लहान, मध्यम आणि मोठे असे प्रतवार लावत असे. मी शतपाद लावले. त्यात अति लहान, मध्यम, लहान, लहान मध्य, मोठे, लहान, लहान मध्य अशी प्रतवारी तयार केली. मी रोज कोळणीला शतपाद खाऊ घालायला. गेल्या आठवड्यात दिल्यापेक्षा आकारानं मोठा शतपाद प्रत्येक आठवड्यात द्यायचा. माझ्या कोळणीला मी अतिशय श्रमपूर्वक आणि कौशल्यानं वाढवत होतो. प्रत्येक आठवड्यात ती मोठ्या आकाराच्या शतपदाचा स्वीकार करी. असं करत लोभ आणि आदिरीतीने तिनं भल्या मोठ्या शतपदावर झडप मारली. शतपदाला 100 पाय असले तरी त्याच्यातील 50 जमिनीला खिळून राहायचे. राहिलेले 50 पाय धडपडत आणि वळवळत स्वतःचं संरक्षण करण्याकरिता तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असत. कितीतरी सेकंद हे नाट्य चालू असताना ते मीही कॅमेऱ्याने टिपत असे. एकदा तर शतपदानं लढाई जिंकली होती. दारात डोकं सापडून तो सर्पाप्रमाणे वळवळत होता. असा समय आला होता की त्यानं माझ्या कोळणीला छिद्रातून बाहेर घेतलं असतं. दार किंचित उघडं होतं. त्यातून तिचे पाय दिसायचे. त्याच्याशी झटपट करत असता ती कलंडली आणि आपल्या शत्रूला तिनं आत ओढलं. कुठेतरी ढिलाई झाली. शतपाद तिच्या भोवती विटोळं घालण्याचा प्रयत्न करत होता. काही क्षणातच त्याचे 100 पाय हवेत वळवळत होते. त्या क्षणी संधी मिळून कोळीनं शतपदाला विळखा घातला आणि त्याला घेऊन ती छिद्रात नाहीशी झाली. काळ्या छिद्रात झाकलं गेलं आणि मग मागे फक्त दरवाजा लागल्याचा आवाज आला. अशा प्रकारे आपण कोळीण हा प्रकारचा पाठ बघितलेला आहे. त्याच्यानंतर आपण व्याकरणाचा थोडा काही भाग आहे आपण बघणार आहोत. आता ही पाठाखालचं व्याकरण. इथं खालील वाक्याचा अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा. प्रतीक्षा करणे म्हणजे वाट बघणे. त्याचा योग्य अर्थ आहे वाट बघणे. याच्यानंतर आपण खाली बघणार आहोत. पारका होणे, वंचित होणे, दुरून बघणे, दुःश्वास करणे. तर वंचित होणे पारका. त्याच्यानंतर पारद होणे म्हणजे भक्ष्य शोधणे, भक्ष्य होणे. शिकार होणे म्हणजे शिकार होणे. होय. आता याच्यानंतर आपण खालचं व्याकरणाचा भाग बघणार आहोत. आपण समजून घेऊया केवळ वाक्य. केवळ वाक्यामध्ये काय आहे ती रोज
सकाळी लवकर उठते, ती कसोटी सामन्यात खेळते, ही केवळ वाक्य आहेत. केवळ वाक्यात एकच विधान असते, त्यामुळे एक उद्देश व एकच विधेयही असते. केवळ वाक्य हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यातील कोणत्याही प्रकारचे असू शकते. मिश्र वाक्य: जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईल. पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. ही मिश्र वाक्य आहे. मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य असतात. ती एकमेकावर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य वाक्य, त्या वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य गौण वाक्य असते. ह्याच्यानंतर उदाहरण: वरील वाक्यात मी गावाला जाईन व पावसाळा आला की दोन वाक्य मुख्य आहेत. कधी कधी एक मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्ये अवलंबून असतात. ही गौण वाक्य अव्ययाने एकमेकांना जोडलेली असतात. संयुक्त वाक्य: मंद रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. मिहीर खो खो किंवा लंगडी या खेळात भाग घेईल. हे संयुक्त वाक्य आहेत. संयुक्त वाक्यात दोन वाक्य असतात. ती दोन वाक्य अव्ययाने जोडलेली असतात, पण ती स्वतंत्र असतात, म्हणजे ती दोन केवळ वाक्य असतात. अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकावर अवलंबून नसतात. ही जोड वाक्य असते. धन्यवाद. अशा प्रकारे आपण मराठीचा पाठ बघणार.